महाराष्ट्र मित्रांनो, मराठवाडा न्यूज 11 मध्ये आपले मनपूर्वक स्वागत। जालन्यात सख्या भावांचा तलावात बुडून मृत्यू, पाण्याच्या पातळीचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले। दोन्ही तरुणाचे मृतदेह छावणीसाठी पाठवण्यात आले आहेत। या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना तलावात न पोहण्याचे आवाहन केले आहे। जालना शहरातील मोती तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली आहे। जुनेद सय्यद आसेफ वय 19 आणि आयान सय्यद आसेफ वय 15 अशी मृत्यू झालेल्या भावंडांची नावे आहेत। दोघेही तलावात पोहण्यासाठी गेले असताना पाण्याच्या वाढलेल्या पातळीमुळे त्यात अडकले आणि काही क्षणात बुडाले। दोन्ही तरुणांचा मृतदेह छावणीसाठी रवाना। पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार 2:14 मोतीबाग तलावात 2 जणांचा मृत्यू झाल्याचा कॉल आला। 16 ते 20 वर्षीय 2 मुलं पोहताना बुडल्याचं कळवण्यात आलं। घटनास्थळी पोहोचून लगेच कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले। सुरुवातीला 3.5-4 फूट खोल असलेले पाणी, नंतर पावसाच्या पाण्यामुळे वाढलेल्या पाण्याच्या पातळीचा अंदाज न आल्याने या दोघांचा मृत्यू झाल्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले। दोन्ही तरुणांचे मृतदेह छावणीसाठी पाठवण्यात आले आहेत। या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना तलावात न पोहण्याचे आवाहन केले आहे। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी 2च्या सुमारास दोघे भाऊ तलावात जवळ आले होते। पावसामुळे तलावात पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली, मात्र त्याची जाणीव नसल्याने ते पोहण्यासाठी पाण्यात उतरले। काही वेळातच त्यांचा तोल गेला आणि ते पाण्याच्या प्रवाहात हरवले। सुमारे 2 तास चाललेल्या शोधकार्यानंतर दोन्ही भावांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले।